खरं तर एकंदरीत राजकारणच ज्या पद्धतीचं असतं, म्हणजे नंतर खरंच त्यावेळेला बरंच काही झालं. म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो ती पहाटेची शपथ, ज्याला त्यांचं ऑब्जेक्शन असतं त्या शब्दावर, पण ते पण आपण बघितलं. पण एकंदरीत त्या काळामध्ये आणि आत्तामध्ये खूप मोठा बदल झालाय. कसं बघता तुम्ही? त्या काळामध्ये आणि आतामध्ये प्रत्येक काळात एक वेगळा बदल असतोच, पण तो काळ असा इन्सिक्युरिटीचा होता जिथे कळत नव्हतं. म्हणजे प्रत्येक पार्टीलाच एक इन्सिक्युरिटी होतीच, कारण कोणाकडेच नंबर्स नव्हते की ते एकदम स्ट्रॉंग पार्टी म्हणून पुढे येतील, आणि प्रत्येकाला प्रत्येकाची गरजच होती. आणि आता पाहिलं तर एक स्टेबल गव्हर्नमेंट आहे, बीजेपीला सपोर्ट आहे दोन्ही पार्टीजचा, आणि आता जे इम्प्लिमेंटेशन करू शकतात ते आपल्या पॉलिसीजचे, ते मला वाटतं चांगल्या प्रकारे करू शकतात, कम्पेअर्ड टू जी सिच्युएशन होती आधीच्या 10 वर्षांमध्ये. कारण की तिथे काहीतरी कन्स्ट्रेंट्स असायचे. उद्धवजी पण जेव्हा होते 3 लोकांची होती आणि त्यांच्यावर कन्स्ट्रेंट्स असतील त्यांच्या वेळेस. त्याच्या आधी देवेंद्रजी होते तेव्हा उद्धवजींचा पण देवेंद्रजी खूप ऐकायचे, त्याच्यामुळे खूपदा त्यांना गिव्हअप करावं लागायचं खूप साऱ्या पॉइंट्स मध्ये, असं मला वाटतं. आता तुम्हाला वाटतं की देवेंद्रजींकडे जास्त स्वातंत्र्य आहे? त्यांना जे करायचं आहे महाराष्ट्रासाठी, जी त्यांची मिशन आहे, त्यासाठी तरी ते कोणाला कन्सल्ट नाही करणार. आणि एकनाथजी पण आहेत किंवा अजितजी आहेत, ते पण जे मिशन त्यांचे आहेत त्यांच्यामध्ये देवेंद्रजी नाही येणार, पण स्वतःच्या मिशन्स मध्ये पण त्यांना लोक मध्ये येताना आता दिसणार नाही जास्त, आणि दिसत पण नाहीये. ते प्रॉपरली ते लागू करू शकतायत आपल्या सगळ्या मिशन्स आणि पॉलिसीज. जनरली आत्ताचं जे राजकारण आहे, जे